आज हवामान खूपच विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. तर आज आपण ऑसिलोस्कोपच्या दुनियेत जरा खोलवर जाणार आहोत. म्हणजे फक्त बेसिक गोष्टी नाही, तर आपण बघणार आहोत काही खास एकदम पॉवरफुल उपकरणं जी इलेक्ट्रॉनिक्समधल्या मोठ्या आणि किचकट समस्या सोडवण्यासाठी बनवली आहेत. आता बघा, एक साधा ऑसिलोस्कोप खरंच खूप कामाचा असतो, यात काही शंका नाही. पण विचार करा, जेव्हा गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड होतात तेव्हा काय? म्हणजे समजा आपल्याला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सिग्नल्सची तुलना करायची असेल किंवा एखादा सिग्नल इतक्या वेगाने बदलतोय की तो पाहणंच अवघड आहे. तेव्हा आपल्याला काहीतरी ॲडव्हान्स्ड हवं असतं, बरोबर? चला, मग एका अगदी कॉमन पण खूप महत्त्वाच्या प्रॉब्लेमपासून सुरुवात करूया. तो म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळे सिग्नल्स कसे पाहायचे आणि त्यांची तुलना कशी करायची. विचार करा की आपल्याकडे एक इनपुट सिग्नल आहे आणि एक आउटपुट सिग्नल आहे आणि आपल्याला हे बघायचंय की ते एकमेकांवर कसा परिणाम करतात. तर यावर दोन खूपच भारी उपाय आहेत. पहिला म्हणजे ड्युअल बीम स्कोप. हे असं समजा की एकाच बॉक्समध्ये दोन वेगवेगळे ऑसिलोस्कोप बसवले आहेत. तो दोन्ही सिग्नल्स खरंच एकाच वेळी दाखवतो. आणि दुसरा उपाय आहे इलेक्ट्रॉनिक स्विच. हा काय करतो तर एकाच इलेक्ट्रॉन बीमला इतक्या फास्ट दोन्ही इनपुटमध्ये स्विच करतो की आपल्या डोळ्यांना असं वाटतं की स्क्रीनवर दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत. दोन्ही आयडिया एकदम जबरदस्त आहेत, नाही का? बरं, आता एका अजून मोठ्या चॅलेंजकडे येऊया. विचार करा, एखादा सिग्नल इतका वेगवान आहे की एक चांगला ऑसिलोस्कोप सुद्धा त्याला नीट पाहू शकत नाही. आपण इथे अशा वेगाबद्दल बोलतोय जो नॅनो सेकंदात मोजला जातो. म्हणजे डोळ्याची पापडी लवते न लवते तो सगळं घडून गेलेलं असतं. ही समस्या आजच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूपच मोठी आहे बरं का. कारण इथे सिग्नल्स सेकंदाला 100 दशलक्ष वेळा म्हणजे 10 कोटी वेळा बदलू शकतात. इतक्या वेगासमोर आपला साधासुद्धा ऑसिलोस्कोप अक्षरशः हात टेकतो. तो गोंधळून जातो. त्याला कळतच नाही की नक्की काय दाखवायचं. तर मग यावर उपाय काय? उपाय आहे सॅम्पलिंग ऑसिलोस्कोप. हे एक कमालीचं हुशार उपकरण आहे. हे काय करतं तर त्या अतिवेगवान सिग्नलचे छोटे छोटे तुकडे म्हणजे सॅम्पल्स घेतं आणि मग ते सगळे सॅम्पल्स एकत्र जोडून आपल्याला पूर्ण सिग्नल दाखवतं. हे ऑनेक्टा स्ट्रोब लाईटसारखं आहे, जसं आपण डान्स पार्टीमध्ये पाहतो. त्यामुळे खूप वेगाने होणारी हालचालसुद्धा आपल्याला स्पष्ट दिसते. म्हणजे बघा, एकाच दमात पूर्ण सिग्नल रेकॉर्ड करण्याऐवजी हा स्कोप काय करतो, तो प्रत्येक वेळी सिग्नलच्या थोड्या पुढच्या भागाचा एक छोटासा स्नॅपशॉट घेतो. एक स्नॅपशॉट घेतला, मग पुढच्या वेळी थोडं पुढे जाऊन दुसरा, मग तिसरा, असं करत करत तो हजारो स्नॅपशॉट्स घेतो आणि मग ते सगळे एकत्र जोडून आपल्याला सिग्नलचा पूर्ण चित्र दाखवतो. ठीक आहे, तर आपण आता खूप फास्ट सिग्नल्स बघू शकतो. पण अशा घटनांचं काय, ज्या फक्त एकदाच घडतात, म्हणजे वन टाइम इव्हेंट, त्या परत कधीच घडत नाहीत? त्यांना कसं पकडणार? कल्पना करा, लाईटचं व्होल्टेज अचानक वाढला फक्त एका क्षणासाठी, किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये एखादी एरर आली जी परत कधीच येत नाही. या गोष्टी इतक्या क्षणिक असतात की त्या बघायच्या आधीच नाहीशा होतात. एकदा त्या गेल्या की संपलं, त्या कायमच्या गेल्या. याच कामासाठी बनवला गेला आहे स्टोरेज ऑसिलोस्कोप. नावाप्रमाणेच हा सिग्नलला स्टोअर करतो. म्हणजे तो सिग्नलचा ट्रेस स्क्रीनवर अक्षरशः सेव्ह करून ठेवतो, जसं काही आपण फोटो काढलाय. आणि गंमत म्हणजे हा ट्रेस तासांतास तसाच राहू शकतो. त्यामुळे आपल्याला आरामात बसून त्याचा अभ्यास करता येतो. आणि हे काम करण्याची पद्धतही खूपच इंटरेस्टिंग आहे. एक इलेक्ट्रॉन बीम स्क्रीनवर त्या सिग्नलच्या आकारात एक अदृश्य पॉझिटिव्ह चार्ज तयार करते, जणू काही एक स्टॅन्सिलच. आणि मग दुसरी एक फ्लड बीम त्या स्टॅन्सिलमधून पास होते आणि आपल्याला तो सिग्नल स्क्रीनवर दिसू लागतो. याचमुळे त्या एका क्षणात घडून गेलेल्या गोष्टीचं आपण नंतर अगदी बारकाईने विश्लेषण करू शकतो. चला, आता आपल्याकडे हे सगळे भारी स्कोप्स तर आले, पण एक मिनिट, त्यांना सर्किटला जोडणं हे सुद्धा एक शास्त्र आहे, एक कला आहे. कारण जर कनेक्शनच चुकीचं असेल तर आपण ज्या सिग्नलला मोजायला गेलोय तोच बदलून जाईल, मग काय उपयोग? आणि इथेच खरा हिरो आहे प्रोब. अनेकांना वाटतं प्रोब म्हणजे फक्त एक वायर, पण नाही. प्रोब हे एक अतिशय महत्त्वाचं आणि अचूक डिझाईन केलेलं उपकरण आहे. त्याचं काम फक्त सिग्नल स्कोपपर्यंत पोहोचवणं नाही, तर हे करताना मूळ सिग्नलमध्ये तिळ मात्रही बदल होणार नाही याची काळजी घेणं. साधारणपणे प्रोब्सचे 3 मुख्य प्रकार पडतात: डायरेक्ट प्रोब, सर्किट आयसोलेशन प्रोब आणि डिटेक्टर प्रोब. आणि यातला प्रत्येक प्रकार एका विशिष्ट कामासाठी बनवलेला असतो. उदाहरणार्थ डिटेक्टर प्रोब बघा. हे खास करून रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी वापरतात. समजा एक गाणं रेडिओ वेव्हवर येतंय, तर हा प्रोब त्या वेव्हमधला अनावश्यक भाग काढून फक्त गाण्याचा म्हणजे मूळ माहितीचा सिग्नल आपल्याला दाखवतो.
बाकीचे 2 म्हणजे डायरेक्ट प्रोब हा नावाप्रमाणेच सरळ जोडणीसाठी असतो आणि व्होल्टेज डिवायडर प्रोब हा जास्त व्होल्टेज सुरक्षितपणे मोजण्यासाठी वापरला जातो. आणि हो, शेवटी एक अतिशय महत्त्वाची सेटिंग, इनपुट कपलिंग. यात 2 ऑप्शन असतात, AC आणि DC. सोप्या भाषेत सांगायचं तर DC कपलिंग म्हणजे आपल्याला सिग्नलची पूर्ण उंची दिसणार, म्हणजे त्याचा स्थिर भाग आणि बदलणारा भाग दोन्ही. आणि AC कपलिंग म्हणजे आपल्याला फक्त सिग्नलमधले चढ-उतार दिसणार, त्याचा स्थिर भाग तो काढून टाकेल. म्हणजे आपल्याला नक्की काय बघायचंय त्यानुसार आपण हे निवडू शकतो. तर 2 सिग्नल्सची तुलना करण्यापासून ते डोळ्याची पापणी लवण्याच्या आत नाहीशा होणाऱ्या घटनांना पकडण्यापर्यंत आपण पाहिलं की ऑसिलोस्कोप कसा सतत बदलत गेला आहे. पण तंत्रज्ञान थांबत नाहीये. ते अजून वेगवान, अजून सूक्ष्म होत चाललंय. मग विचार करा, पुढच्या पिढीच्या ऑसिलोस्कोप समोर कोणती नवीन आव्हानं असतील आणि ते आपल्याला अजून कोणत्या अदृश्य जगात डोकावून बघायला मदत करतील हे पाहणं खरंच खूप रोमांचक असणार आहे.